नमस्कार मित्रांनो, मी हरिप्रसाद आणि तुम्ही पाहत आहात कायदा.com। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नवीन रस्ता मिळवायचा असेल तर काय तरतुदी आहेत। सोबतच जर रस्त्याचे जे काही प्रकार आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तर मित्रांनो, रस्त्यामध्ये पहिला रस्त्याचा प्रकार पडतो तो म्हणजे ग्रामीण मार्ग। हा ग्रामीण मार्ग जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी याची नोंद केली जाते आणि जिल्ह्याच्या ग्रामीण मार्गाचा क्रमांक त्या ग्रामीण मार्गाला दिला जातो। हा आपल्या गाव नकाशामध्ये ठळक दोन रेषांनी त्या ठिकाणी दर्शवला जातो। त्याच्यामध्ये त्याची रुंदी अंदाजे 30 ते 60 फुटापर्यंत त्या ठिकाणी दर्शवली जाते आणि हा रस्ता गावच्या नकाशामध्ये, तालुक्याच्या नकाशामध्ये, जिल्ह्याच्या नकाशामध्ये ठळकपणे आपल्याला पाहायला मिळतो। दुसरा प्रकार पडतो हद्दीचा ग्रामीण रस्ता। हा हद्दीचा ग्रामीण रस्ता याची हद्द निश्चित केलेली असते। जी जमीन या ग्रामीण रस्त्याची असते ती जमीन सातबाऱ्यामध्ये नसते। म्हणजे जर दोन्ही लगतचे जे गट असतील त्या गटाची जमीन सोडून ह्या रस्त्याची जमीन अ, अ, म्हणजे त्या ठिकाणी दर्शवलेली असते। ही वेगळी जमीन त्या ठिकाणी असते, त्याच्यामुळे हा हद्दीचा ग्रामीण रस्ता हा सुद्धा दोन ठळक रेषांनी दर्शवला जातो। त्याची रुंदी तुम्हाला व्हेरिएशन पद्धतीने पाहायला मिळते। ती 20 फुटापासून तर 80 फुटापर्यंत काही काही रस्त्यांमध्ये त्या ठिकाणी दर्शवलेली असते। हा हद्दीचा ग्रामीण रस्ता हा प्रकारामध्ये हे रस्ते आहेत। तिसरा येतो शेताकडे जाणारा रस्ता। तो साधा ग्रामीण मार्गामध्ये ठिपक्या ठिपक्यांनी नोंदवलेला असतो। ठिपक्या ठिपक्यांनी नोंदवलेला असल्यामुळे त्याची रुंदी ही आपल्याला 16 फूट ते 21 फुटापर्यंत पाहायला मिळते। दोन गावांना जोडणारा, दोन ठिकाणांना जोडणारा असा रस्ता त्या ठिकाणी हा असतो। हा मार्ग सुद्धा त्या ठिकाणी नकाशामध्ये दर्शवलेला असतो। चौथा असतो तो म्हणजे ग्रामीण रस्ता सिंगल लाईनने नोंदवलेला। म्हणजे हा रस्ता सिंगल लाईनने नोंदवलेला असतो। त्याच्या 8 फुटापासून तर 16 फुटापर्यंत त्याची रुंदी असते आणि ही रुंदी त्या ठिकाणी व्हेरिएशन म्हणजे याच्यामध्ये जास्त काही नसतं। ठिपके ठिपक्याने दोन ठिकाणं जोडलेले असतात आणि तिथून हा ग्रामीण रस्ता जातो। याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे असते आणि ग्रामपंचायत याच्यावरती अतिक्रमण मुक्त करणे किंवा रस्ता खुला करणे, याच्यावरती डागडुजी करणे ही कामं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होतात। शेवटचा प्रकार म्हणजे बांधावरून जे काही रस्ते असतात त्याची नोंद ही कुठल्याच नकाशामध्ये नसते। तो नकाशामध्ये नसल्यामुळं त्याच्यावरती अनेक प्रकारे त्या ठिकाणी गदा आणली जाते, तो रस्ते अडवले जातात आणि हा रस्ता त्या ठिकाणी जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तहसीलदार यांच्याकडे जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 143 अन्वये तुम्ही त्या ठिकाणी दावा दाखल करून अशा रस्त्याची मागणी करू शकता। म्हणजे एखाद्या शेतकऱ्यानं त्याच्या बांधावरचा रस्ता अडवला आणि तुम्हाला तिथं जाण्यापासून मज्जाव केला तर तुम्ही 143 कलमानुसार त्याच्यावरती त्या ठिकाणी दावा दाखल करू शकता। तहसीलदार स्थळपाहणी करतील आणि जो काही निर्णय असेल म्हणजे तो निर्णय देतील। यामध्ये तहसीलदारांना बांधावरून ते रस्ता द्यायचा अधिकार आहे। जर तुम्ही एखाद्या व्यक्तीने सांगितलं की मला 4 किलोमीटर जायला लागतं आणि असा शेताच्या मधून रस्ता दिला तर मला 3 किलोमीटर जावं लागेल, तर ते काही मान्य होत नाही। कारण याच्यामध्ये रस्ता देण्याची तरतूद आहे, जवळून की लांब हे काही महत्त्वाचं नसतं। कारण बांधावरून रस्ता देणं हे यामध्ये त्या ठिकाणी महत्त्वाचं असते की कारण अशा ज्यावेळेस तुम्ही केसेस दाखल कराल त्यावेळेस तुम्ही ड्राफ्ट करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे रस्त्याची मागणी करताना बांधावून केली पाहिजे। मधोमध रस्त्याची मागणी मान्य होत नाही। कारण रस्ता असणं महत्त्वाचं असतं, तो कुठून असणं, काय असणं हे महत्त्वाचं नसतं। हे सुद्धा या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे। तर नक्कीच रस्त्यांची माहिती सांगणारा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कायदा.com यूट्यूब चॅनलशी जोडले राहा। धन्यवाद।